परप्रांतीय पशुधनाला चांदूरबाजार तालुक्यात चराई बंदी असतानाही हजारो मेंढ्यांचे कळप तालुक्यात दाखल झाल्यामुळे तालुक्यातील पशुपालकांच्या पशूंना धोका निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील पशुपालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे। परप्रांतीय पशुधन तालुक्यात आल्याने स्थानिक पशुधनाला साथीच्या रोगाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला, तर आधीच चारा टंचाई असल्याने परप्रांतीय पशुधनामुळे स्थानिक पशूंना चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे। तसेच यापूर्वी झालेल्या घटनांमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे स्थानिक पशुपालकांच्या तक्रारी व आमदार बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार तहसीलदार गीतांजली गरड यांनी चांदूरबाजार तालुक्यात परप्रांतीय पशुधनाला चराई प्रतिबंध करून प्रवेशबंदी केली असून यावर प्रतिबंध लावण्याची जबाबदारी तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस विभागावर सोपविण्यात आली। यानंतरही शनिवारी पहाटे परप्रांतीय मेंढ्यांच्या हजारोंचे कळप स्थानिक पोलीस स्टेशन समोरूनच तालुक्यात प्रवेशित झाले। यावर कारवाई होईल का असा सवाल तालुक्यातील पशुपालकांकडून विचारला जात आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे।